गुरुचरित्र पारायण करताना जर या पद्धतीने तुम्ही संकल्प केला तर 100% काय अगदी 1001% दत्त महाराजांच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल। पण शेवटी काय, श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा आहे। आपल्यापैकी बरेच जण म्हणतात की आम्ही ही सेवा केली, ते पारायण केलं, एवढ्या दिवसांची सेवा केली, पण आम्हाला काहीच अनुभव आलेला नाहीये। तर तुम्हाला काहीच अनुभव का आला नाही? कारण तुम्ही जी सेवा केली आहे ती फक्त कोणीतरी सांगितली आहे किंवा या सेवेचा कोणाला काहीतरी फायदा झालेला आहे, कोणाला तरी या सेवेचा अनुभव आलेला आहे म्हणून तुम्ही सेवा केलेली आहे। जेव्हा आपण भगवंताला अंतःकरणापासून हाक मारतो तेव्हाच भगवंत त्या हाकेला प्रतिसाद देतो। नाहीतर असं 24 तास तुम्ही देवाचं नाव घेताय पण एक वेळाही अंतःकरणापासून तुम्ही भगवंताला हाक मारत नाहीये, म्हणजे भगवंताचं नाव घेत नाहीये, तर तुम्ही 24 तास केलेल्या सेवेला काहीही अर्थ नाही। या उलट 24 तासामध्ये तुम्ही फक्त एक वेळा देवाचं नाव घेतलं आणि ते अंतःकरणापासून घेतलं आणि भगवंताला तुमची जी काही इच्छा आहे ती सांगितली, तर त्या एक वेळा घेतलेल्या नामामुळे आणि एक वेळा भगवंताला केलेल्या प्रार्थनेमुळे तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। कारण का, भलेही तुम्ही देवाचं एक वेळा नाव घेतलेलं आहे, तुम्ही एकच वेळा भगवंताकडे आपली इच्छा बोलून दाखवली आहे, पण ती अंतःकरणापासून बोलून दाखवलेली आहे म्हणून तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे। त्यामुळे अजूनही तुम्हाला तुम्ही केलेल्या सेवेचा अनुभव आलेला नसेल तर एक वेळा दत्त महाराजांना शरण जाऊन किंवा तुम्ही ज्याही देवांची ज्याही गुरूंची सेवा करता त्यांच्यावर विश्वास ठेवून अंतःकरणापासून सेवा करा, बघा नक्कीच त्या सेवेचा तुम्हाला अनुभव येईल। आणि दत्त महाराज जेव्हा गुरुकृपा आपल्यावर होते त्यावेळेला आपलं आयुष्य कसं पलटतं, दुर्भाग्य सौभाग्यामध्ये कसं बदलतं, आपले दिवस कसे पालटतात, आयुष्य सोन्यासारखं कसं होतं याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे। पण या सगळ्या गोष्टी एका दिवसामध्ये झालेल्या नाहीयेत बरं का। त्यामुळे कोणत्याही देवतेची सेवा करताना श्रद्धा, विश्वास याबरोबरच संयम सुद्धा महत्त्वाचा आहे। कोणतीही परिस्थिती असू द्या, घाबरू नका, महाराजांना शरण जा। आपलं सेवा करण्याचं काम आहे, संयम ठेवण्याचं काम आहे, जी काही कठीण परिस्थिती आहे त्यातून बाहेर काढण्याचं काम महाराजांचं आहे। ते नक्कीच तुम्हाला ज्या कठीण काळामध्ये तुम्ही आत्ता आहात त्यातून बाहेर काढतील। नमस्कार मंडळी, मी प्रांजली। संकल्प करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। संकल्प करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं असतं। आचमन केल्यामुळे आपल्या मनाची व शरीराची शुद्धी होते आणि आपण जीही काही सेवा पारायण करणार आहोत त्याच्यामध्ये आपलं मन एकाग्र होतं। आणि बऱ्याच वेळेला बघा, आपण सेवा करतो, पारायण करतो, त्यावेळेला भले आपण बोट त्या ग्रंथामध्ये ज्या ओव्या आहेत त्यावर फिरवतोय, आपले डोळे जे आहेत त्या ग्रंथावरती फिरताय, आपण आपल्या मुखाने त्या ग्रंथातील ज्या ओव्या आहेत त्या वाचत आहोत, पण आपल्या डोक्यामध्ये इतरत्र नको ते विचार असतात। तर आचमन केल्यामुळे एक प्रकारची स्थिरता येते, डोक्यामध्ये जो विचारांचा गोंधळ आहे ना तो नाहीसा होतो। त्यामुळे नेहमी संकल्प करण्यापूर्वी आचमन नक्की करा। आता संकल्प करण्यासाठी आपल्याला एक ताम्हण लागणार आहे, एक पेला घ्यायचा आहे, त्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, एक पळी लागणार आहे, हळद, कुंकू, अक्षदा आणि तुमच्याकडे असेल तर एखादं फूल आपल्याला लागणार आहे। सुरुवातीला आपल्या पूर्ण नावाचा उच्चार करायचा। जसं की तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमचं नाव, तुमच्या मिस्टरांचं नाव आणि तुमचं आडनाव, आणि लग्न झालेलं नसेल तर तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव। त्यानंतर आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे। तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं। आता आपल्या सासरकडचं जे गोत्र आहे त्याचा उच्चार करायचा आहे। जसं की माझ्या माहेरचं गोत्र वत्स आहे आणि माझ्या सासरचं गोत्र काश्यप आहे, तर मी काश्यप गोत्र म्हणणार। म्हणजे सुरुवातीला आपलं पूर्ण नाव, त्यानंतर गोत्र काश्यप, त्यानंतर त्या दिवशी कोणता वार आहे, त्या दिवशी कोणती तारीख आहे, ज्या दिवशी आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करत आहोत त्या दिवशीची तारीख आणि वार याचा उल्लेख करायचा आहे। त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे। आणि माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी 7 दिवसांचं गुरुचरित्र पारायण आजपासून सुरू करत आहे। जर तुम्ही 7 दिवसांचं पारायण करणार असाल तर, किंवा जर तुम्ही 3 दिवसांचं पारायण करणार असाल तर आजपासून मी 3 दिवसांचं पारायण माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी सुरू करत आहे हे बोलायचं। किंवा तुम्हाला संकल्पयुक्त 3, 5, 7 असे गुरुचरित्र पारायण करायचे असतील
तर मग माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी 3 गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प करत आहे किंवा 5 गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प करत आहे किंवा तुम्हाला जे काही 11-12 गुरुचरित्र पारायण करायचे असतील तेवढे पारायण करण्याचा संकल्प करत आहे असं म्हणायचं. आणि समजा तुम्हाला जर 1 वर्ष, 3 वर्ष किंवा 5 वर्ष प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर आजपासून माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी 3 वर्ष गुरुचरित्र पारायण करणार आहे प्रत्येक महिन्याला, किंवा मी 1 वर्ष प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करणार आहे, 3, 5, 7 वर्ष करणार आहे. जे काही तुमचा संकल्प असेल ते तुम्हाला बोलायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातातलं जे पाणी आहे ते आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. परत डाव्या हाताने उजव्या हातावर एक पळी पाणी घ्यायचं आणि ते सुद्धा आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. या प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना संकल्प करायचा आहे. आणि संकल्प केलेलं ताम्हणामध्ये साचलेलं जे पाणी आहे, जे की खूप जास्त नसणारे, तर ते पाणी तुळशीला न टाकता आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये वगैरे जे कोणते झाडं असतील, वाळलेल्या झाडाला टाकायचं नाही. जे कोणते हिरवे टवटवीत झाडं असतील त्या झाडाला ते पाणी जे आहे त्या आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर या प्रकारे संकल्प करून गुरुचरित्र पारायणाला आपण सुरुवात करू शकतो. नमस्कार.